तर मुंबईत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय, मात्र महापौर कोण होणार याचा पेच अद्यापही कायम आहे। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय। शिवसेनेचा महापौर व्हावा यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये असं उद्धव ठाकरेंचं मत असल्याचं राऊत म्हणालेत। तर शिवसेनेचे नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया, भुवया उंचावणारी ही प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। तर बहुमत हे चंचल असतं, तर कोंडलेल्या नगरसेवकांना संपर्क करण्याची अनेक साधनं असतात असं देखील संजय राऊत म्हणाले। मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना। 4चा फरक आहे, 4चा। एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, प्रचंड ताकद, प्रचंड पैसा, सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त 4चंच बहुमत मिळालंय। आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं। ते इथून तिथे, तिथून इथे कधी सरकू शकतं। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार, हा माझा प्रश्न आहे। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये, आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे। भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे। ठीक आहे, बघू ना काय होतंय ते। आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।